मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे, राणी बुवांना शोधायला निघालेली असते आणि ती सगळीकडे शोधते बुवांना, पण आता कुठेच बुवा सापडत नाही. ती वस्तीतल्या काही माणसांना विचारते, बुवा सापडले का? तर ते म्हणतात की नाही. पण बुवांचा दारू प्यायचा जो अड्डा आहे ना, तिथे जाऊन बघा. तर राणी तिकडे जायला निघते. तर आता इकडं जो इंद्र आहे, तो इंद्र पण बुवांना शोधायला निघतो. तो पण आता त्या दारूच्या अड्ड्यावर यायला लागतो. आता तिकडून इंद्र सगळ्या माणसांना तिथे विचारत असतो. इकडे राणी पण आता सगळ्या माणसांना विचारते की काय हो, बरं आहे की नाही? माझे बुवा कुठं आहे? बघितले का माझ्या बुवांना तुम्ही? तर ते म्हणतात की नाही. तर आता सगळीकडे शोधतात, पण बुवा कुठं सापडत नाही. तेवढ्यात आता इकडं इंद्र पण सगळीकडे सगळ्यांना विचारतो, बुवांना बघितलं का? बुवांना बघितलं का? पण कोणीच हा म्हणत नाही. सगळे नाही म्हणतात. मग आता काय? तर आता लगेच इकडं जो इंद्र आहे, इंद्र राणीची धडक होते. ते दोघं एकाच माणसाजवळ विचारायला येतात. तेवढ्यात आता राणी म्हणते, इंद्र सर काय करताय तुम्ही ते? तर आता इंद्र म्हणतो की काही नाही. तेवढ्यात आता ते एक माणूस म्हणतो, पाहिले की बाई कशासाठी आली असेल इथे? ते राणीला बघून म्हणतात, काय हो मुजुमदारांची सून ना तुम्ही, इंद्र सरांची बायको. नाही तर दारू प्यायला आलात की खायला आलात? बाया माणसं इथे येत नाही, तुम्हाला कळत नाही का? तर आता राणीला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात इंद्र इंद्र म्हणतो, राणी खरंच कशाला आली आहेस तू इथे? तर राणी म्हणते की मी बुवांना शोधायला आले माझे. तुम्ही कशाला आलात? त्याचा म्हणतो की मी त्यासाठीच आलो आहे. तर आता लगेच म्हणतो की काही गरज नाहीये बुवा. राणी म्हणते, माझ्या बुवांना शोधायची काही गरज नाहीये. बुवांना शोधू नकाच तुम्ही इंद्र सर. आपल्यामध्ये काही नातं राहिलेलं नाहीये आता. माझ्या बुवांना तुम्ही का शोधताय? असं म्हणत असते. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो राणी, हे बघ, तुला जरी काळजी असली ना, मला पण बुवांची तेवढीच काळजी आहे. त्यामुळं मी बुवांना शोधत आहे. तर राणी म्हणते, बरं शोधा मग. राणी तिथून निघून जाते आणि इंद्र पण तिथून निघून जातो. तर आता लगेच इंद्र परत बुवांना शोधायला जातो. तर राणी पण इकडे आता सगळीकडे बुवांना शोधायला जाते. ती त्या याचे मालक असतात त्यांना विचारते, काय हो तुम्ही बुवांना बघितलं का? तर तो माणूस म्हणतो की नाही, 2-3 दिवस झाले तशी बुवा इथे हॉटेलवरती आलेलीच नाहीये. खूप दिवस झाले बुवांना येऊन. तर आता लगेच म्हणते की हो ना, मग आम्ही बुवांना शोधतोय. अहो 2-3 दिवसापासून बुवा कुठेतरी गेले आहे, सापडत पण नाही असं म्हणतात. तर आता लगेच इकडं तो माणूस म्हणतो की नाही माहिती आम्हाला. तेवढ्यात आता ते तिथून जातात. तर आता इकडं लगेच जो इंद्र आहे, तो एका ठिकाणी बुवांना शोधायला चाललेला असतो. तर इकडे जे बुवा आहे त्यांना एका ठिकाणी विक्रांत माणसांनी बांधून ठेवलेलं असतं. म्हणजे तो माणूस हा त्या वस्तीतलाच असतो आणि त्यानेच त्या बुवांना तिथे बांधून ठेवलेलं असतं आणि तोच त्या बुवांना तिथे बांधून ठेवतो. आणि तेवढ्यात जे बुवा असतात ते खूप वरडायचा प्रयत्न करतात, पण त्या तळा चिकट बांधलेला असतो आणि आता ते सोडवायचा प्रयत्न करतात. सोडवायच्या प्रयत्नामध्ये ते खाली पडतात आणि खाली पडल्यावरती आता त्यांना लागतं. तर आता ते म्हणतात की खूप मोठ्याने ओरडायला लागतात. तेवढ्यात ते त्या माणूस येतो आणि तो माणसाला बघून बुवाची तोंडाची पट्टी काढतो. म्हणतो की काय बुवा, कसं वाटतं इथे तुम्हाला? भारी वाटतं की नाही? तर बुवा म्हणतात की काय रे, तू तर वस्तीतला आहे ना राजू, मग मला का बांधून ठेवलंस इथे? तर तो म्हणतो की वस्तीतला आहे बुवा, आता बाद झालं तुमचं हे, मला सोड ना राजू, असं बुवा म्हणतात. तर आता तो म्हणतो की नाही सोडणार मी तुम्हाला. मी का सोडू तुम्हाला? असं म्हणतो. तेवढ्या तिकडं जो इंद्र आहे, विक्रांत आहे, तो त्या एका काही गुंडांना फोन करतो आणि सांगतो की हे बघा, तिथे इंद्र त्या बुवांना शोधण्यासाठीच येईल. त्यामुळे तुमच्याजवळ फोटो दिलाय, तो फोटो बघा आणि त्याला तुम्ही तिथं येऊन देऊ नका, असं म्हणतो. त्याचा म्हणतो की ठीक आहे. आणि आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे ना, आपण आता लगेच ते माणसं म्हणतात की ठीक आहे. ते फोटो सगळ्यांना दाखवतात आणि म्हणतात की हे बघा, हा माणूस आहे तो, ह्या माणसाला आपल्या वस्तीत येऊन द्यायचं नाही, आपल्या इथे येऊन द्यायचं नाही. कारण की हा माणूस जर इथे आला ना तर खूप अवघड होईल. इथं हा माणूस आला नाही पाहिजे. सगळ्यांना ते फोटो दाखवतात आणि सगळे गुंड लपून राहतात. तेवढ्यात आता इकडं जो इंद्र आहे, तो इंद्र तिथे जातो. इंद्र ते नेमकं तिथेच येतो आणि तिथे आल्यावरती जे गुंड असतात ते इंद्राला बघून इंद्राला आता लगेच मारहाण करायला लागतात. इंद्राला खूप मारहाण ते करतात. तर आता लगेच जी राणी आहे, मारहाण केल्यावरती ते इंद्राला टाकून देऊन पळून जातात. इंद्र पण त्यांना मारतो. तेवढ्यात तो इंद्र राणीला कॉल करतो. राणी इकडे बुवांना शोधत असते आणि आता जी राणी आहे ती म्हणते की मला लवकर जावं लागेल आणि ती म्हणते, इंद्र सर थांबा, मी तिकडे आले. आणि राणी तिकडे यायला निघते. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.